नमस्कार, मी प्रसन्न जोशी. पुढारी न्यूजच्या मुद्दा लोकसभेचा या कार्यक्रमासाठी आता आपण आलेलो आहोत. महाराष्ट्राची राजधानी मुंबई, राजकारणाचं केंद्र मुंबई, सत्ताधाऱ्यांचं केंद्र असलेली मुंबई, मंत्रालय असलेली मुंबई आणि संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा जिथे उभारला गेला त्या मुंबईतला त्या अर्थानं पहिला मतदारसंघ आपण या निमित्तानं मुंबईमध्ये आलेलो आहोत. आणखी उर्वरित मतदारसंघ आहेतच आणि अशा ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुढारी न्यूजतर्फे. फार महत्त्वाचा मतदारसंघ आहे. विशेषतः मी जेव्हा याचा एक आढावा घेत होतो या मतदारसंघाचा, खरंच कोणाकोणाची नावं आहेत. सगो बर्वे, सुब्रमण्यम स्वामी इकडे त्यांनी एक विक्रम पण केलेला. सलग 2 वेळा निवडून आले. जो या मतदारसंघामध्ये निवडून आलेला परत येत नाही. पक्ष कदाचित कायम राहील पण निवडून आलेला परत नाही, जे भाजपने यावेळी दाखवून सुद्धा दिलेलं आहे. आता तो विषय आपण नंतर घेणारच आहोत. प्रमोद महाजन सुद्धा इथून एकदाच जे लोकांच्या पाठिंब्यावर निवडून आले, लोकसभेवर गेले, ते एकदाच इकडून आले होते. गुरुदास कामत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, फार त्यांना त्या अर्थानं अकाली त्यांची एक्झिट झाली राजकारणातून सुद्धा आणि ते वारले सुद्धा, आपल्याला कल्पना आहे. आणि यानंतर सुद्धा भाजपचा हा बालेकिल्ला बनला. आणि आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचे एक राजकीय स्थित्यंतर तयार झालेलं आहे, 2 शिवसेना आहेत, 2 राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कसे वेगळे झाले तेही आपण बघितलेलं आहे. महायुती एक आहे, महाविकास आघाडी एक आहे. अशा पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आपण आहोत. ईशान्य मुंबईच्या या लोकसभा मतदारसंघात काय होणार इकडे जाणून घेणार आहोत या मान्यवरांसह. सगळ्यात आधी टाळ्यांचा कडकडाट या भांडूप वासियांसाठी, ईशान्य मुंबईकर वासियांसाठी आणि इथल्या या मतदारांसाठी सुद्धा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण नेहमीप्रमाणे आधी माहिती करून घेणार आहोत आपल्या सगळ्या पाहुण्यांची आणि त्यांच्यासोबत मग आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत, बोलणार आहोत त्यांच्याशी. इथे माझ्यासोबत आहेत अशोक पाटील, शिवसेनेची भूमिका मांडतील. शिवसेना, त्याचप्रमाणे उमेश माने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, रवी जयस्वाल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, विश्वास सरदार, वंचित बहुजन आघाडी, अवधूत वाघ, भाजपचे मुख्य प्रवक्ते नेते, अनिशा माजगावकर, मनसेच्या नेत्या, जितू मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस. सगळ्यांचं स्वागत. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट तुमच्या प्रतिनिधींसाठी सुद्धा. हा बहुधा माझा असा पहिला मतदारसंघ आहे महाराष्ट्रातून आपण पुढारी न्यूजचा हा जो सगळा दौरा सुरू आहे की जिथे कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वी जिथे तिकीट जाहीर झालेलं आहे, नाव जाहीर झालेलं आहे आणि इथे सुद्धा भाजपने भाकरी फिरवलेली आहे. पहिल्यांदा त्यामुळे मी भाजपपासून सुरुवात करणार आहे, अवधूत वाघांपासून, की नेमकं असं काय कारण होतं की तुमचे पहिला एक फुली मारली किंवा पत्ता कट केला किरीट सोमय्या, त्यांचा 2019ला पण तसाच झाला होता आणि आता कोटकांचा सुद्धा झाला आणि आता नवीन नाव आलेलं आहे. नेमका काय विषय? मी या मुद्द्यापासून सुरू करणार. भारतीय जनता पक्ष एका उमेदवाराला दिल्यानंतर त्याला 7 वेळा, 8 वेळा, 10 वेळा करायला काय हा बारामतीचा लोकसभा मतदारसंघ नाही आहे. मनोज भाईंना तिकीट दिलेलं नाही याचा अर्थ त्यांचा पत्ता कट असं नाही आहे. याचा अर्थच असा की मनोज भाईंना या पक्षाच्या वेगळ्या सिस्टीममध्ये बसवण्यात येणार आहे. त्यांना विधानसभा लढवण्यात येईल, त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी देण्यात येईल आणि अशा अनेक संधी असतात. मला आशा आहे तुमच्या मनात याच भावना किरीट सोमय्यांच्या बाबतीत सुद्धा असतील. किरीट सोमय्यांना तर आम्ही जबाबदारी दिली ना, सर्व स्कॅम बाहेर काढायची. त्यांनी गेली 10 वर्ष सातत्याने सगळे स्कॅम बाहेर काढले ना, ईडी टाकले ना, लोक आता कामाला लावली आहेत. बघा, रवींद्र वायकर आमच्याकडे आले, ते किरीट सोमय्यांमुळेच आले की नाही? बरोबर आहे. प्रवक्त्यांनी चांगली भूमिका मांडली की किरीट सोमय्यांना आम्ही जबाबदारी दिली होती स्कॅम बाहेर काढायची. त्यांना भारतीय जनता पार्टीत कुठला वॉशिंग पावडर काहीतरी आहे, वॉशिंग पावडर गुजरातवरून तयार होतो, वॉशिंग पावडर, त्या वॉशिंग पावडरने धुवायचं काम हे किरीट सोमय्यांनी दिलेले जे स्कॅम मधून येतात त्यांना धुवायचं आणि आपल्या पक्षात जमा करायची भूमिका त्यांना दिलेली आहे. किरीट सोमय्यांनी नो डाऊट 2019 पासून त्यांनी थेट ठाकरेंनाच अंगावर घेतलं, तेव्हा मग बँड्राचा माफिया वगैरे काय शब्द वापरले वगैरे सगळे. मग इतका फायर ब्रँड नेता तुमच्याकडे असताना अचानक नोवेअर मधलं नाव कसं काय पुढे आलं? असं काही नसतं. प्रत्येक माणसाला आखून दिलेली कामं असतात. आता मी इतकी वर्ष काम करतोय, मी कॉर्पोरेशन पण नाही लढलो. पक्षाने दिलेली जी काही कामगिरी असते ती नेटाने काम करायची असते. शेवटी मंदिराचा कळस होण्यासाठी पायाचा दगड होणं ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती आहे. ईशान्य मुंबई हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होती. त्या युतीमध्ये आम्ही युतीचा धर्म पाळून त्यावेळेस त्यांना उमेदवार म्हणून मदत केली. ते निवडूनसुद्धा आले. परंतु 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या भांडूपच्या जनतेसाठी किंवा या ईशान्य मुंबईच्या जनतेसाठी या जी कामं अपेक्षित होती ती कामं न झाल्यामुळे हा उमेदवार फेल झालेला आहे. या विभागामध्ये डम्पिंग ग्राउंडचा जो विषय आहे
हा फार महत्त्वाचा विषय आहे. संध्याकाळच्या वेळेला जर आपण LBSच्या त्या भागामध्ये गेलो तर डम्पिंग ग्राउंडचा जो प्रदूषण आहे, जो वास आहे, त्यामुळे इथली नागरिक त्रस्त आहेत. आज LBSचा आम्ही विषय घेतला तर LBSमधून जर आमच्याकडे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली तर त्यावेळेस मुलुंडवरून किंवा विक्रोळीपासून फायर ब्रिगेड येण्यासाठी जो काय कालावधी लागतो त्यावेळेस कालावधीमध्ये तो अपघात वाढू शकतो. त्यासाठी बरेच प्रयत्न फायर ब्रिगेडचे सुद्धा करण्यात आलेले होते. डम्पिंग ग्राउंड LBS, मला 2 मुद्दे लक्षात आले, बाकीचे पण. पासून सत्तेवर आहेत महानगरपालिकेमध्ये, रस्ता तयार करणं महानगरपालिकेचं काम आहे. स्टँडिंग कमिटी डम्पिंग ग्राउंड जे आता कांजूर वेस्टला आहे ते डम्पिंग ग्राउंड महापौर जेव्हा होते महापौरांच्या काळात ते डम्पिंग ग्राउंड तिथे आले. मेट्रोच्या कामामुळे जी दिरंगाई झालेली आहे, दिरंगाई झालेली आहे, हा जो दिरंगाई झालेला प्रश्न आहे, हा दिरंगाई झालेला प्रश्न हा तुमच्यामुळे. महानगरपालिके यांच्याकडे महानगरपालिकेचा किल्ल्या होत्या, महापौर होते, काय केले यांनी? 40 वर्ष मुंबई घराला लुटला आणि आपली घरं भरलेली आहेत. आमच्या बरोबर मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही सुद्धा होतात, तुम्हाला हा त्रास होत नाहीये का? ज्या वेळेला महानगरपालिकेच्या किल्ल्या होत्या, चाव्या होत्या, त्याचे 50% भागीदार हे स्वतः होते. विद्यमान आमदार रमेश कोरगावकर हे स्टँडिंग समिती अध्यक्ष होते, त्यावेळी त्यांनी तो प्रश्न का नाही मिटवला? हे दोघेही पार्टनरशिप होते, याने दोघांनी पण हा आरोप नाही केला पाहिजे. ह्या दोघांनी याच्यावर सोल्युशन काय केलेलं नाहीये. भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट या टायमाला निवडून येणार नाही. शिवसेना का नाही येणार? असं काय, कोणत्या घटना आहेत, गोष्टी आहेत, काय प्रॉब्लेम? मुंबईमध्ये हा इतिहास आहे. एक वेळा भारतीय जनता पार्टी येते, अनेक टायमाला काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षाचा येतो. असं नशिबाच्या फाशामुळे का कामामुळे? काय काय तुम्ही कॅन्डिडेट बदली का केला? तर तुमच्याकडे गर्दी भरपूर झाली म्हणून तुम्ही कॅन्डिडेट बदली केला. सत्तामंदी आता BJP शिवसेना असेल, याचं पहिले राष्ट्रवादी काँग्रेस असेल, पण दोघांनी कधी भांडूपसाठी विकास केलेला नाही आहे. भांडूपमध्ये आज आपण बघत असाल, भांडूपमध्ये 1 मिनिट ऐकून घ्या, भांडूपमध्ये एकही मैदान नाही आहे जिथे जाऊन लोक खेळू शकतात. तुम्ही म्हणताय की विकास झालेला आहे, बरोबर. आता तुमच्याच पक्षाचे नेते म्हणत होते इथला डम्पिंग ग्राउंडचा विषय प्रलंबित आहे, त्यालाच भाजपवाले म्हणाले मग तुम्ही का नाही सॉल्व्ह केला? तुम्ही म्हणता विकास झालाय, तर प्रॉब्लेम काय नाही? प्रॉब्लेम म्हणजे हे भाजपवाले सगळे त्याच्यात खोड घालतायत. या ठिकाणी मला एक प्रश्न विचारायचा आहे की भारतीय जनता पार्टीचे भांडूपमध्ये 2 नगरसेवक आहेत. तुम्ही फक्त त्या 2 नगरसेवकांच्या वॉर्डातले रस्ते जरी बघितलेत, त्या दोन्ही नगरसेवकांनी जवळपास सगळे रस्ते CC रोड झालेत. मनसेची अजून एक तर भूमिका तशी स्पष्ट नाही झालेली की भाजप म्हणजे महाविकास आघाडी का महायुती. आम्हाला सध्या दिसत आहे ते आशिष शेलार घरी येत आहेत, बैठका होत आहेत, भेटीगाठी होत आहेत, सोडून द्या, तो वेगळा विषय असेल. पण नेमके आता स्टेटस असं गृहीत धरायचंय, हे गृहीत धरायचंय का? गृहीत असं नाही. ज्या म्हटलं आजूबाजूला बसलोय माननीय राजसाहेब जेव्हा आमची भूमिका मांडतील तेव्हा मांडणारच आहेत, तेव्हा तर स्पष्ट होईलच. परंतु मी आज भांडूपच्या विषयी नक्कीच बोलले. एक माजी नगरसेविका म्हणून मी काम केलेलं आहे ह्या विभागातून आणि प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून SNT मध्येही काम केलेलं आहे. त्यामुळे जे काही आता विरोधक बोलत आहेत की आम्ही विकास केला भांडूपमध्ये एकतरी मैदान दाखवावं, एकतरी गार्डन दाखवावं. हॉस्पिटलचाही विषय 2013ला आम्ही मंजूर केले फोर्टिस हॉस्पिटलच्या. ते हॉस्पिटल आता बांधलं जात आहे, तेही मनसेच्या पाठपुराव्यामुळे. उमेश मानेजींनी सांगितलं फायर ब्रिगेडसाठी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असताना आम्ही मंजुरी आणलेली आहे. मागच्या 25 वर्षापासून स्मशानभूमीचा विषय इथे चाललेला आहे. आज इथे येतानाच एक चर्चा होती की प्रायव्हेट आहे, इथे 3 ते 4 हजार रुपये खर्च येतो, पण महापालिकेमध्ये आज सत्ता असताना या लोकांनी एक स्मशानभूमीचा विषय घेतला नाही. आणि जी जागा होती ती जागा आतल्या संगणमताने ती जागा प्रत्येक वेळा आलेल्या प्रोजेक्ट म्हणून फिरवायचं. 2 गोष्टींची आठवण करून देतो. एक मध्ये गेली 5 वर्ष तुमचा खासदार होता आणि मागच्या महापालिका निवडणुकीत आता प्रशासक सध्या बसलेला आहे, त्यावेळी शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा भाजपनेच दिलाय. गेल्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेबरोबर म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जी आहे त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये नव्हतो. आम्ही त्यांच्यावर वॉचडॉग या भूमिकेमध्ये होतो. आम्ही त्यांच्यामध्ये सत्तेत नव्हतो, ना आम्ही स्टँडिंग कमिटीमध्ये होतो, ना आम्ही सुधार समितीमध्ये होतो. वॉचडॉगने केलं काय? ना महापौर होतो, ना उपमहापौर होतो. त्याच्यामुळे सत्ता संपूर्ण सत्ता या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेमध्ये होती. सत्तेत असताना बरोबर जर पाठिंबा दिल्यानंतर तिथे डॉगची भूमिका कुठे आली? तुम्हाला डॉग म्हणून पार्टनर घेतलं होतं का? तुम्ही डॉग म्हणून आला होतात का? तर शेवटचे 6 महिने फक्त दिसत आहेत, त्याच्या अगोदर खासदार इथे दिसलेच नाही. 2.5 वर्षामध्ये भांडूप पूर्व पश्चिमेला जोडणारा त्यांनी ब्रिज काल जे भूमिपूजन केलं ते केलं.
नाहूरचा जो ब्रिज होता तो मोठा झाला. प्रत्येक रेल्वे स्टेशनला त्यांनी हे काम केलं. या कामाच्या संदर्भामध्ये फक्त श्रेय लाटण्याचं काम केलं जात आहे. या संदर्भातली संपूर्ण कागदपत्र ही सुनील राऊत आणि रमेश कोरागर यांच्याकडे आहेत. जर तुम्हाला दिसत असेल जर खासदार 6 महिने कुठे होते तर तुमचे आमदार कोविड काळात कुठे होते? आता 4 वर्ष या खासदारांनी काहीच कामं केली नाही म्हणून यांना उमेदवार बदलावा लागला. माझी विनंती आहे महाविकास आघाडीला की तुम्ही कमीत कमी असा उमेदवार द्या की जो सकाळ संध्या दुपारी 3च्या आधी उठेल. हे स्वतः म्हणतात आमचा खासदार दिसत आहे, तो रात्रीचा तरी दिसायचा. खासदार होऊन 5 वर्ष झाली, 3 महिन्यापूर्वी जनसंपर्क कार्यालय खोललं जात आहे. सगळ्यात वाईट काम कुठलं झालं असेल तर 109ला झालं की महापौर महाडेश्वर असताना 35 करोडचा निधी त्या 109 वॉर्डमध्ये लोकांच्या घरात नळ आणण्यासाठी आणलं. आजही 35 करोड रुपयाची बिलं बनली, परंतु आजही लोकांच्या घरात पाणी नाही. आता यांच्या खासदाराला समोर उमेदवार सक्षम मिळालेले संजय दिना पाटील ईशान्य मुंबईचे, म्हणून यांना उमेदवार बदलावा लागलेला आहे. ऐकून घ्या, आज यांच्या पायाखालची भाजपची वाळू सरकलेली आहे. यांच्या खासदाराचं इथं काम नाहीये, यांना उमेदवार बदल करावं लागलं. कारण की संजय दिना पाटील घराघरामध्ये सक्षम आहेत आणि वाघसाहेब मनसेमध्ये असताना हे किती वेळा संजय भाऊंकडे काम घेऊन आलेत. विचारा यांना, इथे आम्ही साक्षीदार आहे. मी राष्ट्रवादीमध्ये असताना सुद्धा कधीच संजय पाटलांच्याकडे माझं कुठचंही काम घेऊन गेलो नाहीये. आमच्या पायाखालची वाळू वगैरे काही सरकलेली नाहीये. एक मुद्दा म्हणजे राम मंदिराचा, ज्याचा देशभरामध्ये आपण पाहतो एक प्रभाव जाणवतोय. मी अनेक ठिकाणी विचारलं की तुम्हाला काय वाटतं, पण या मुद्द्याचा इथले शिवसेना, राष्ट्रवादी आणि बाकीचे पक्ष विचार कसा करतात? मी तुमच्यापासून सुरुवात करतो. बाबरी मशीदची जी काय तोडफोड झाली त्यावेळेस जो मुद्दा मांडला होता, याचं खरं श्रेय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना जातं. आता फक्त त्याच्यावरती आपण एक राजकारण करण्याचा प्रयत्न करताय. मतं मागण्यासाठी श्रीरामांच्या नावाचा वापर केला जातोय, हे मात्र जनतेने आता लक्षात घेतलं पाहिजे. हा एक इव्हेंट होता. कसं आहे, रामाच्या नावावरती फक्त इथे एक राजकारण चालू आहे आणि हे लोकांना चांगल्या पद्धतीने दिसत आहे. देव देवारात असला पाहिजे, जनतेत नसला. सगळ्यांच्या मनात श्रीरामाबद्दल श्रद्धा आहे आणि श्रीराम आणि निवडणूक याचं ईशान्य मुंबईत काहीच राहणार नाही संबंध. राम मंदिर हे मनात आहे, राजकारण आणि राम मंदिर हे वेगळं असलं पाहिजे. या देशाच्या संस्कृतीची ओळख म्हणजे राम मंदिर आहे आणि त्यामुळे 140 कोटी लोकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. सुषमा अंधारे ज्या श्रीरामाला कृष्णाला शिव्या घालणाऱ्या सुषमा अंधारेंना या ठिकाणी प्रवक्ते बनवलं जातं. या ठिकाणी शिवसेनेची भूमिका मांडण्याची जबाबदारी दिली जाते. त्यावेळी यंदा श्रीराम कुठे जातो असा प्रश्न मला शिवसेना. हे बघा राम भक्त बघा, हे दाखवा जरा, कुणाच्या हातावर दाखवा राम. यांचं असं आहे, हात में राम और बगल में छुरी. श्रीरामाने भारतात जन्मच घेतला नाही असं ज्यांनी कोर्टामध्ये लिहून दिलं, त्या सोनिया गांधी राहुल गांधीच्या स्वागताचे फलक अख्ख्या LBS रोडला लागलेत आणि त्यामध्ये शिवसेनेच्या नेत्यांची पण त्या ठिकाणी फोटो आहेत. अतिथी देवो भव, ते सहकारी आज आमचे सहकारी आहेत आणि सहकारीची साथ देणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणजे हे जण भावनिक मुद्द्यावर जर म्हणजे आतापर्यंत जण राजकारण करत आले आणि ह्या भावनिक ह्याच्यावरूनच म्हणजे भांडूपचा विकास झालेला नाहीये आतापर्यंत. ह्याच्या नावाने त्याच्या नावाने मतं मागणं एवढंच फक्त झालेलं आहे. ईशान्य मुंबईतला हॉस्पिटलचा भूखंड कोणी चोरला हे सगळ्या नेत्यांना विचारावं. हॉस्पिटलच्या 2 भूखंड आहे, कन्नमवार नगर आणि एक फोर्टीच्या मागचा. फोर्टीच्या मागे आज 3रा माळ्याचं काम चालू आहे आणि कन्नमवार नगर ज्यावेळेस आम्ही विक्रोळीकर म्हणून उपोषणाला बसले, मी स्वतः तिथे उपोषण सोडायला गेलो होतो, तर 300 बेडचा 500 बेडची मंजुरी घेऊन त्याचंही काम चालू आहे. भांडूपचं हॉस्पिटल 550 खाटांचं होतं, ते 350 बेडवरती आहे. 550 खाटांचं 350 का आलं? मुलुंडमध्ये ESICचं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलचं संपूर्ण नूतनीकरण करून तिकडे मेडिकल कॉलेज काढायचं आणि नर्सिंग कॉलेज काढण्याचा 750 कोटी रुपयाचा ठराव हा मनोज कोटक यांनी पास करून घेतलेला आहे. झोपड्या अजून जशा तशा पडलेल्या आहेत. ह्या नाही त्या ठिकाणी जाऊनच करता. कामगारांचं क्षेत्र आहे इथे जो भांडूप बसलेला आहे, या कामगारांच्या मुद्द्यांवरती बोललं गेलं पाहिजे. उद्योगधंदे परराज्यात गेले, कामगारांच्या विरोधात असणारी धोरणं राबवली गेली. महाराष्ट्रातल्या उद्योगधंदे तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर काढताय. आज अनेक प्रकल्प तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर घालवलेले आहेत, त्या संदर्भात तुम्ही बोला ना. अहो, तुमचे नेते एवढे खंडणीखोर आहेत, त्यांच्या खंडणीखोरीला घाबरून इकडे कोणी यायला तयार नाही. त्या मते हे खंडणीखोर, ते खंडणीखोर, त्यांना गोळा करून तुम्हीच गोळा केले ना. या सर्वांना ब्लॅकमेल करून यांनी पडवलेलं आहे. ही जी सत्ता आहे, ही सत्ता कामावरती न आणता भावनिक
आणि ब्लॅकमेल करून आणलेली सत्ता आहे. सगळीकडे रेल ओव्हर ब्रिज तयार करायचं काम गेल्या 10 वर्षात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी केलेलं आहे. घाटकोपर डेपो पासून श्रेयस पर्यंत आपण एक वेगळ्या प्रकारचा ब्रिज तयार करतो आहोत. हे काम आमचा खासदार करतो आहे. डम्पिंग ग्राउंडचं तुम्ही बोललात त्याच्यासाठी 1650 कोटी रुपयाची निविदा देऊन पुढच्या जवळजवळ 1.5 वर्षामध्ये मुलुंडचं आणि कांजूरचं डम्पिंग ग्राउंड साफ होईल याचं आश्वासन मी आज भारतीय जनता पक्षातर्फे तुम्हाला देतो. विकास पत्रात दाखवून द्यावं ना. आज जो त्रास होतोय, रोगराई पसरते, त्याच्या संदर्भातल्या उपाययोजना काय केल्या? आज 1.5 वर्ष तुम्ही सरकारमध्ये बसलायत. फक्त इलेक्शन आलंय म्हणून हे सगळं चाललेलं आहे. आजपर्यंत भांडूप असो, मुलुंड असो, जसं तुम्ही बोलतात ते धारावीच्या इकडे ट्रान्सफर, असं भांडूपमध्ये पण तसंच चाललंय. सध्या SRH एवढे प्रकल्प जोरात चालू आहेत, त्यामुळे नुसत्या बिल्डिंग उभ्या राहतात आणि जागा काही राहत नाहीये. प्रशासक असताना आता सगळं भारतीय जनता पार्टी करू शकते. हायकोर्टात असताना डम्पिंग ग्राउंड का बदलापूरला जाऊ शकत नाही, का कॉन्ट्रॅक्टर लोकांवर कारवाई करू शकत नाही, भारतीय जनता पार्टीने सांगितलं पाहिजे. इलेक्टोरल बॉन्ड मध्ये सर्वाधिक पैसा कुणाला गेलाय? एक तर त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाला डिरेक्शन द्यावे लागले की ते जाहीर करा माहिती. याबद्दल काय म्हणणं आहे? महाराष्ट्रातल्या एका पक्षाला ज्याच्याकडे सत्ता नाहीये त्याला 169 करोड मिळाले. म्हणजे सत्ता नसताना सुद्धा 169 करोड कसे मिळाले हा पण एक प्रश्न तुमच्या लक्षात आला पाहिजे. किरीट सोमय्यांनी जे विविध भ्रष्टाचार, कथित गैरव्यवहार वगैरे बाहेर काढले, त्याचं पुढे लॉजिकल कन्क्लुजन कमी होतं आणि तो नेता मात्र पक्षात उडी घेतो. हा काय प्रकार? सरकारी यंत्रणा ज्या आहेत त्या सरकारी यंत्रणा पुढे काय करायचं ठरतील. किरीट सोमय्यांनी प्रकरण बाहेर काढलं म्हणून संजय राऊतला 7 महिने आत जावं लागलं. किरीट सोमय्यांनी प्रकरण काढलं म्हणून छगन भुजबळला 2.5-3 वर्ष आत राहावं लागलं. किरीट सोमय्या फक्त आरोप करतात. आरोप केल्यानंतर त्यांना एका कार्यकर्त्याला किंवा एका नेत्याला खिंडीत पकडायचं, तो तिकडचा चांगला स्ट्रॉंग असतो, मग ते आल्यानंतर भारतीय जनता पार्टीत घ्यायचं आणि त्याला मंत्रिपद द्यायचं. एवढ्या कामासाठी किरीट सोमय्यांना अहो कमीत कमी अलिबागचे 17 बंगले तर तोडले जातात की नाही? किरीट सोमय्या वगैरे विषय निघतो, वंचितवाले बोलतायत, राष्ट्रवादी बोलतायत, पण शिवसेना काही बोलतच नाहीये. आम्ही कोणाला घाबरत नाही, कारण आमचे हात साफ आहेत. उद्धव साहेबांची निष्ठा आमच्या बरोबर आहे, त्यामुळे आम्हाला काही गरज नाही आहे. 15 वर्षापूर्वी चपाती खिशात बाळून घ्यायचा, त्याच्या नावावरती 350 कोटीची प्रॉपर्टी झालेली आहे. उद्या किरीट सोमय्यांनी जर चौकशी लावली तेही बाहेर येईल. म्हणून किरीट सोमय्याच्या वाटेला कोण जात नाही. आज ही जी जनता बोलते की ते सगळे तुमच्या पक्षात येतात, वॉशिंग पावडरमध्ये धुवून काढतात, वॉशिंग मशीन आहे का? अरे पण हे घोटाळे केल्यानंतर त्याचा पैसा तुमच्या बंगल्यावर जात होता आणि तेव्हा तो तुम्हाला पैसा गोड वाटत होता. इथे जे भाजपचे कार्यकर्ते जमलेले आहेत ते फक्त सतरंज उचलणारे आहेत, कारण काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडून यांनी सगळे पक्षातले कार्यकर्ते घेऊन यांचा पक्ष बळकट केले. भारतीय जनता पक्षासाठी सतरंजी उचलायची काय, झाडू मारायला सांगितलं तरी आम्ही करायला तयार आहोत, कारण आम्ही राष्ट्रभक्त आहोत. भाजपने तर उमेदवार जाहीर केला, त्यामुळे तो आता प्रश्न नाही. मला बाकीच्यांना विचारायचं आहे, आता बॉल आहे महाविकास आघाडीच्या कोर्टामध्ये. काय नेमकं चाललेलं आहे? आम्ही तर संजय राऊतांचं पण नाव ऐकतोय. इकडे फक्त आणि फक्त संजय दादा पाटीलच निवडून येणार. संजय दिना पाटील. तुमचा प्रश्न जो आहे तोच मुळात चुकीचा आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार नाही, महाविकास आघाडी मुळात राहणार की नाही हाच प्रश्न आहे. संजय दिना पाटील आमचे उमेदवार असतील खासदार म्हणून. स्वतः उद्धव साहेबांनी संजय दिना पाटील हे ईशान्य मुंबईचे खासदार म्हणून उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे. मान्य आहे का तुम्हाला? नाही ना, मी सांगतो ना, महाविकास आघाडी आहे, त्यातल्या त्यात शिवसेनेने त्यांचे संभाव्य उमेदवार जाहीर केलाय. शिवसेनेने संभाव्य उमेदवार जाहीर केलाय. महाविकास आघाडी उमेदवार ठरवेल. आमच्या मुंबईच्या अध्यक्षा राखीताई याही इंटरेस्टेड आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. शिवसैनिक त्या पद्धतीने कामाला लागलेले आहेत आणि शिवसेना या मतदारसंघातून खासदार म्हणून संजय दिना पाटील यांना दिल्लीत पाठवल्याशिवाय थांबणार नाही. आमची जर युती नाही झाली किंवा राजसाहेबांनी जे सांगतील ते उमेदवार मनसे इथून लढवणार आहे, ईशान्य मुंबईतून. अनिशाताई असू शकतात, असं काही नाही, कोणी असू शकतं. तुम्ही एवढा आनंदाने सांगतात, देणारच का पाठिंबा? माझ्या बाजूला बसली आहे, माझी धाकटी बहीण आहे, त्यांना पाठिंबा देणार? पाठिंबा नाही परंतु सदिच्छा तर नक्कीच देणार. गेल्या लागोपाठ 2 लोकसभेच्या वेळी भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीला 5 लाखाहून जास्त मताधिक्य मिळालं. यावेळी सुद्धा शिवसेना आमच्या बरोबरच आहे, का चिंता करताय? त्या शिवसेनेला 1000 मतं सुद्धा भांडूपमधून भेटली तरी भरपूर आहे. असं तुम्ही स्वतःच्या भ्रमात राहू नका. स्वतः 1000 मतं अवकात तुम्हाला इलेक्शनला कळेल आपण कुठे आहोत ते. कार्यक्रमाच्या शेवटी
हा अतिशय इंटरेस्टिंग मतदारसंघ असणार आहे. म्हणजे मुंबईमध्ये, महाराष्ट्रातच आपण बघत आलेलो आहोत, मुंबईमध्ये ज्या मतदारसंघांकडे लक्ष असणार आहे त्याच्यापैकी हा मतदारसंघ असेल. कारण इकडे संजय राऊत त्यांचे भाऊ सुद्धा आहेत, त्यांचा विधानसभेचा मतदारसंघ आहे. संजय राऊत नेहमी त्याच्या प्रसिद्ध पत्रकार परिषदा घेतात, त्या इथूनच घेतात. शिवाय इकडे भाजपने नवीन उमेदवार दिलेला आहे, किरीट सोमय्या इकडचे. या पार्श्वभूमीवर इथे नेमकं काय होणार, नव्या आता हे जे राजकीय समीकरण आहे ती शिवसेना आणि भाजप यांचं मताधिक्य जसा आता दावा झाला तसा परत येईल का, की महाविकास आघाडी काही चमत्कार घडून दाखवेल? अजून तरी त्यांचा उमेदवार जाहीर झाला नाहीये. तुर्तास तरी वाट पाहूयात. आपण होतो इकडे मुद्दा लोकसभेचा, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून. पाहत रहा पुढारी न्यूज. Thank you.